तुमच्या घरात मुलगी आहे, आज ती लहान आहे, पण उद्या तिचं शिक्षण, तिचं करिअर आणि तिचं भविष्य या सगळ्याची जबाबदारी फक्त आई-वडिलांवरच असावी का? नाही. कारण आज सरकारकडे अशा योजना आहेत ज्या मुलीच्या जन्मापासून तिच्या भविष्यापर्यंत थेट आर्थिक आधार देतात. चला, आज जाणून घेऊया मुलींसाठीच्या 5 सर्वात महत्त्वाच्या सरकारी योजना, ज्या प्रत्येक पालकाला माहीत असायलाच हव्यात. नमस्कार मित्रांनो, मी रोहन तटकरे आणि आज आपण अशा योजनांबद्दल बोलतोय ज्या मुलींचं शिक्षण, आर्थिक सुरक्षा आणि आरोग्य ह्या सगळ्यांसाठी खूप उपयोगी आहे. योजना 1, सुकन्या समृद्धी योजना. ही मुलींसाठीची सर्वात लोकप्रिय योजना आहे. पोस्ट ऑफिसमध्ये सुकन्या समृद्धी खाते उघडता येतं. या योजनेत साधारण 8% व्याज मिळतं आणि टॅक्समध्येही सूट मिळते. मुलीचं वय 21 वर्ष झाल्यावर पूर्ण रक्कम मिळते. वर्षाला फक्त 250 रुपये भरूनही हे खाते सुरू करता येते. योजना 2, माझी कन्या भाग्यश्री योजना. ही महाराष्ट्र सरकारची योजना आहे. 1 किंवा 2 मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असेल आणि वार्षिक उत्पन्न 7.5 लाखांपेक्षा कमी असेल तर ह्या योजनेचा लाभ मिळतो. या योजनेत 50,000 रुपयांपर्यंत आर्थिक मदत आणि विमा संरक्षण मिळतं. योजना 3, लेक लाडकी योजना. ह्या योजनेत मुलीच्या जन्मापासून 18 वर्षापर्यंत टप्प्याटप्प्याने पैसे मिळतात. 18 वर्ष पूर्ण झाल्यावर 75,000 रुपये मिळतात. एकूण मिळून 1 लाख रुपयांपेक्षा जास्त आर्थिक फायदा होतो. योजना 4, विद्यार्थिनी शिष्यवृत्ती योजना. SC, ST, OBC आणि EWS प्रवर्गातील 5वी ते 12वीच्या मुलींना या योजनेचा फायदा मिळतो. शिक्षणासाठी दरवर्षी 1,000 ते 12,000 रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती मिळते. मुलीचं शिक्षण अर्ध्यात थांबू नये यासाठी ही योजना खूप महत्त्वाची आहे. योजना 5, बालिका संजीवनी योजना. ही योजना 11 ते 18 वर्षाच्या किशोरवयीन मुलींसाठी आहे. या योजनेत मोफत आरोग्य तपासणी आणि पोषण आहार दिला जातो. मुलीचं आरोग्य सुदृढ राहावं हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. मुलगी म्हणजे ओझं नाही, मुलगी म्हणजे भविष्य आहे आणि ह्या योग्य वेळी योग्य योजना वापरल्या तर ते भविष्य आणखी उजळू शकतं. ज्यांच्या घरात लहान मुले आहेत त्या परिवारात हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच उपयुक्त सरकारी योजनांसाठी महामनी सोशलला सबस्क्राईब करायला विसरू नका.